मी कोणालाच कधीच जाण्यापासून अडवलेलं नाहीये आणि मला तसं करायचं पण नाही. एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असेल तर मी त्यांना का अडवू? अरे पण ते आपल्या कंपनीचा एक भाग आहेत. हे बघ, इथनं जायचं का इथे थांबायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय. हा खरंय. आणि आता आपले नियमच तसे आहेत, त्यामुळे त्या नियमांमुळे कोणाला सोडून जावं लागत असेल तर मग काय ना, जाऊ दे. पण या सगळ्यांच्या मध्ये खूप आपलेपणा वाटतो रे. म्हणजे त्यांच्या आनंदात आपला आनंद आहे असं वाटतं. अहो, तुझा हा ना खूप जुना प्रॉब्लेम आहे. माणसांमध्ये खूप गुंतेस तू. हा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. बर. म्हणजे या सगळ्यांना मनात नसताना सुद्धा केवळ एका नियमामुळे नोकरी सोडावी लागेल. आणि त्यांना अडवणं माझ्या मनात असताना सुद्धा मी त्यांना अडवू शकणार नाही ना. हा पण अदिती राहील आपल्या बरोबर. खरं तर माझी इच्छा आहे की तिने नोकरी सोडावी. म्हणजे तिलाही तिच्या भावी आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा, भलं व्हावं तिचं. नोकरी सोडली तरी चालेल, कारण शेवटी आधार महत्वाचा. लोक आधार मिळावा म्हणूनच नोकरी करतात. अहो, नोकरीने पैसा मिळतो, पैसा माणसाची गरज भागवतो. पण पैशामुळे माणसाला आधार मिळतोच असं नाही. जय, आता कुठे रिलॅक्स्ड वाटतंय? हो, घडला प्रकार इतका भयंकर होता. हे सगळं असं अचानक समोर आलं. अचानक नाही, हे सगळं खूप आधीपासून चाललं होतं. फक्त हे माझ्यासाठी आहे हे मला नंतर कळलं. नशीब थांबलं सगळं. नाही नाही, थांबलं म्हणजे संपलं असा अर्थ होत नाही. हो, पण तात्पुरतं तरी थांबलं ना. आणि सर हे असे रिॲक्ट झाले म्हटल्यावर आता कोणीही विषय काढणार नाही. ऍक्च्युली सर काय म्हणतायत तेच महत्वाचं होतं. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच होतं. नंदिनी मॅडमनी चळवळ सुरू केली होती ना. सगळ्यांना वाटत होतं सर बदललेत म्हणून, पण काही बाबतीत सर ठाम आहेत. हो, चला सध्या तरी तुझ्या दुसऱ्या लग्नाच्या विषयाला फुल स्टॉप लागला. हो, चला आता निघूया, घरी जायला उशीर होतोय. घरी काय गोंधळ असेल काय माहिती ग. गोंधळ म्हणजे रजनीने घरातल्या कामात जरा लक्ष घातलं पाहिजे. तू बोल जरा तिच्याशी, मी पण दादाशी बोलणार. एक मिनिट, तुला वहिनींबद्दल बोलायचंय का? हो अर्थात, अशी चर्चा दुसऱ्या कोणाबद्दल होऊ शकते. नाही पण तू आता बोलता बोलता वहिनींऐवजी रजनी असं म्हणालास. चल काहीतरीच काय, रजनीचा काय संबंध आहे? तेच मला म्हणायचंय. पण तू खरंच रजनीचं नाव घेतलंस जय? आदिती, शक्यच नाही. म्हणजे मी खोटं बोलते? अरे म्हणजे मी खोटं बोलतोय का? मी कशाला नाव घेऊ? आता ते मला कसं कळणार? कदाचित तोंडात बसलं असेल आता ते नाव. ती आता पार्टनर आहे ना तुझी. आदिती पण बघा जरा सांभाळून. तू काहीही बोलतेयस. तू मुद्दाम करतेस मला त्रास होण्यासाठी. तू खरंच असं म्हणालास?
चल जाऊ दे, आपण निघूया. नाहीतर तू कुठल्याही गोष्टीवरती वाद घालशील. मी वाद घालते? हो, याला वादच म्हणतात आदिती. तू बोललास तर निघ. मिस्टर जयराम, उठा आता. जय, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. पण आता थोडा वेळ झोपू दे. थोडा वेळ? थोड्या वेळाने ऑफिसला जायचं नाहीये का? ते नेहमीच आहे. हो, पण नेहमी आपल्याला वेळेत पोहोचायचं असतं की नाही? आदिती, मी काल रात्री चिनूला गोष्ट सांगितली. मला उशीर झालाय झोपायला, मला झोपू दे. अरे, तुला झोपायला उशीर झाला म्हणून उगाच चिनूचं नाव पुढे करू नकोस हा. कधी नव्हे ते काल त्याला गोष्ट सांगितलीस भोपळ्यातल्या म्हातारीची. आणि काय रे, भोपळ्यातली म्हातारी मुलीकडे नाही देवळाकडे धावत जात असते हा. आणि वाटेत काय काय येतं ते सांगत होतास तू? गोष्ट सांगत होतास की मोबाईलवर गेम खेळत होतास? आता या लहान मुलांना आजकाल तेच कळतं. मी काय करू? आता उठ, चल चल लवकर. बस. जे काय आहे हे? याला प्रेम करणं असं म्हणतात. हो, पण आधी आंघोळ करा, मग वेळ मिळाला की प्रेम करू. आदिती, तू पण ना एकदम अनरोमॅन्टिक वागतेस आता. जय, उठणार रे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठलात का? अरे वा, छान छान. आता तुमची धावपळ असेल ना ऑफिसला जाण्याची? असं का विचारताय वहिनी? तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. कसं आहे, कॉमन बाथरूम वापरणं कसं तरीच वाटतं. चाल सोडल्यापासून कॉमन जमतच नाही ना. विरारला कसं आपलं ते आपलं होतं. ए, आजपासून मी हेच वापरत जाईन हा. जय, आणि तू लक्षात ठेवा, उद्यापासून जरा लवकर उठ आणि तुझं आवरून घे. हा, नंतर मग उगाच पळापळ नको. वहिनी, वहिनी आधी जयला जाऊ दे ना प्लीज. अगं, मला किती वेळ लागतोय? 5 मिनिटात गेली आणि आली. हा, जय प्लीज तू जा ना आज बाहेर. बघ हे ना. जय प्लीज काही बोलू नकोस ना. उद्यापासून मी लवकर उठीन आणि मग तुला उठवीन. ऑफिसला उशीर होतोय, जा लवकर. आज ऑफिस मध्ये काय होणार आहे देव जाणे. जय, शांत ठेव डोकं. कसं शांत ठेवू? आधीच वहिनीने सकाळी काय केलंय बघितलंस ना. जय, असू दे ना. त्यापेक्षा तू जर लवकर उठला असतास मी तर. बरोबर उठलो होतो. ओके, बरं मला सांग, तू ही अशीच चिडचिड करणार आहेस का? मग बघा, सगळा राग तुझा ऑफिस मध्ये निघतो. काय करू? 100 आकडे म्हण. आदिती, हे असले खेळ आत्ता नको. अरे नाही, मी सिरियसली सांगते. मग बघ, राग कुठल्या कुठे पळून जातो तो. मग 1 ते 100 आकडे म्हणण्याची काय गरज आहे? बघ आदिती, बघ, गेला राग. हे काय? तुझं नाव घेतलं ना की राग कुठच्या कुठे पळून जातो. खरंच. वा, चला आता निघूया. हो,
तू हो पुढे, मी येतो मागून. जय, आज आपण एकत्र जाऊया. हे तू बोलतेस? हो, स्टेशनलाच एकत्र भेटलो असं सांगू. काय रे, काय झालं? ओ, रजनी मॅडम काय म्हणतील ह्याचा विचार करतोयस? असं? मग आता तुझा हात धरून दे. जय, नाही बोलू दे ना, कोणाला काय बोलायचं बोलू दे. जय सोड. चल चल. अरे लखू, चल. काय सोड. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तिलोत्तमा मॅडम, आज जरा उशीरच झाला ना? अगं ट्रेन्स लेट होते आणि रश किती माहितीये. जय नाही आलाय आणि अदिती पण नाही आली आहे ना. हे बघ आलेच दोघं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, आधी जुईला गुड मॉर्निंग कर बाबा, ती वाट बघते कधीपासून. तुम्ही दोघं एकत्र कसे? स्टेशनला भेटलो. अच्छा, तू थांबला होतास का अदिती मॅडम साठी? नाही, मग आम्ही एकाच ट्रेन मध्ये होतो. स्टेशनवर भेटलो आणि मग एकत्रच आलो. वाव, बरं झाले एकत्र आले. अविनाश सर पण आलेत आणि त्यांनी आतमध्ये बोलवलंय. असंच एकत्र आतमध्ये जा. जय अदितीला. हा, आर यू शुअर? जय आणि अदितीला एकत्र बोलवलंय? निरोप मी घेऊन आलोय ना, आणि 4 पावलात विसरून जाईन एवढी स्मरणशक्ती वीक नाहीये माझी. जय, आदिती मॅडम लवकर बोलवलंय. थँक्यू. साई प्रसाद, काही नाही, असू दे. सॉरी सर, मला आज यायला उशीर झाला. सॉरी सर, मलाही यायला उशीर झाला. ऍक्च्युली मला घरून निघायलाच. It's okay. मी यासाठी तुम्हाला इथे बोलवलं नव्हतं. माझं काम होतं जयरामकडे. आणि मिस अदिती, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला नव्हतं इथे बोलवलं. मी जयराम आणि रजनीला बोलवायला सांगितलं होतं. सर, साई प्रसाद म्हणाला की तुम्ही मला आणि जयरामला बोलवलंय. नाही नाही, मी तर अविनाश, अरे हो, म्हणजे तू सांगताना मी सुद्धा ऐकलं. तू अदितीचंच नाव घेतलंस. कसं शक्य आहे? माझं काम जयराम आणि रजनीकडे होतं. मी त्यांना बोलवलं होतं. ठीक आहे सर, मी रजनीला पाठवते. नाही नाही, हरकत नाही. मी त्यांना बोलवलं कारण जयराम आणि रजनी यांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे. ते बरेच दिवस एकत्र काम करतायत, म्हणून मी त्यांना एकत्र बोलवलं होतं. नाही पण हरकत नाही. तुम्ही दोघांनी सुद्धा सुरुवातीला बरेच प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेत, त्यामुळे तुम्ही दोघं थांबला तरी हरकत नाही. एक प्रेझेंटेशन आहे, त्या संदर्भातल्या फायली मी तुमच्या दोघांकडे पाठवून देतो. नवरे, यांना काय हवं असेल ते द्या. हो सर. मला संध्याकाळपर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे. प्रेझेंटेशन चांगलं व्हायला पाहिजे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओके सर. या तुम्ही.
थँक्यू सर. हो, मी सांगण्यात काही प्रॉब्लेम झाला का साई प्रसादच्या ऐकण्यात काही प्रॉब्लेम झाला? अविनाश, तू खरंच रजनी ऐवजी अदिती म्हणालास. मी सुद्धा ते ऐकलं. तू म्हणतेस तर असेल सुद्धा. होतं असं चूक. काय कुठं काय? नवरे काका, सरांनी सांगितलेल्या फाईल्स द्या ना मला. हो देतो, पण तुम्ही दोघ जण कुठे बसणार आहात? माझ्या केबिन मध्येच बसतो. म्हणजे काय झालं? काही नाही, सरांनी या दोघांना एक काम दिलंय. ते दोघं एकत्रच बसून काम करतील जय सरांच्या केबिन मध्ये. का असं का? हे काम लवकर संपवायचंय ना, म्हणूनच ते एकत्र बसतील. नवरे, मी ते नाही विचारत आहे तुम्हाला, मला तेवढं कळतंय. माझी आणि जयची टीम आहे ना. आतापर्यंत एवढी प्रोजेक्ट केली आहेत आम्ही, आणि नुसतं एवढंच नाही, प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही सक्सेसफुल करून दाखवलंय. मग हे असं का? रजनी, अगं जय सर थांबा, मी सांगतो. काय रजनी मॅडम, टीम बनवायचा अधिकार हा अविनाश सरांचाच आहे आणि बदलायचाही अधिकार त्यांचाच आहे. आता त्यांनी तसं केलं. पण हे चुकीचं आहे. काहीच चुकीचं नाहीये. आपण काम करायलाच येतो ना इथं. का टीम बनून क्रिकेट खेळायला येतो? काम होण्याशी मतलब. साई प्रसाद, तू माझ्या वाकड्यात शिरू नकोस. मी पुन्हा एकदा सांगतेय तुला. साई तू जरा थांब. रजनी, अगं जाऊ दे ना, कशाला उगाच विषय वाढवतेस? का पण याला काय अर्थ आहे? हा रजनी मॅडम, उगाच चिडू नका तुम्ही. काय खरं म्हणजे सरांना तुम्हालाच बोलवायचं होतं, पण साई प्रसाद नाही. साई प्रसाद, तू सांगितलंस का तुझ्या लाडक्या आदिती मॅडमचं नाव? नाही, हा आगाऊपणा तू नक्कीच करू शकतोस. रजनी मॅडम, आता तुम्ही माझ्या वाकड्यात शिरताय. मी तेच सांगितलं होतं जे मला सरांनी सांगायला सांगितलं होतं. हो का? हो, अविनाश सरांनीच तुमच्या ऐवजी आदिती मॅडमचं नाव सांगितलं. नवरे काका, सगळं नीट व्यवस्थित सांगा ना जरा. अहो, पण त्यांनी नीट व्यवस्थित सगळं ऐकून घ्यायला हवं ना. काय तोपर्यंत आदिती मॅडम तिथं पोहोचल्या, मग सरांनी दोघांनाही काम सांगितलं. आता हे दोघ जण एकत्रच काम करतील, विषय संपला. ओके. अच्छा, असं आहे काय? तर वेळेलाही माझ्या मध्ये येते. काय मिळतं हिला देव जाणे. रजनी, काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? आत्ताही आतमध्ये सरांना सांगू शकत नव्हती की सर तुम्ही रजनीला बोलवलंय ना, मी पाठवते तिला आतमध्ये, तिला करू द्या हे प्रोजेक्ट. पण नाही, हिने तोंडात ना शब्दही काढलेला नसणार. आय एम शुअर अबाउट इट. एक मिनिट रजनी, मी तसं सांगितलं होतं सरांना, पण सरच मला म्हणाले, म्हणून मग. बापरे, काय भोळेपणाचा आ म्हणून बोलतेस ग? कसं जमतं तुला सगळ्यांसमोर असं करायला? काय कमी आहे हिला? सांगा ना. तरी सुद्धा देव टूर्स मध्ये एक फालतू जॉब करते का? दिखावा. दाभोळकर या ऑफिस मध्ये हिच्यासाठी येतात हे काय आपल्या कोणाला माहित नाहीये? पण हिच्यात काही फरक पडलाय का?
रजनी नाही नाही, थांब 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 जरा थांब. वडील आहेत ना तिचे, तरी दाभोळकर सर करत त्यांच्या मागे मागे करत असते. दिखावा. रजनी जरा तोंडावर. का ती वागताना विचार करते का कधी? मग मी का बोलताना विचार करायचा? काय तर म्हणे स्वाभिमान म्हणून घरातनं बाहेर पडली जॉब करायला. बघा काय करते ते. स्वतःच्या वडिलांच्या नावाचा फायदा घेते फक्त. त्यांच्या नावाचा, त्यांच्या स्टेटसचा. स्वतःच्या टॅलेंटवर काही केलंय का हिने? काही अस्तित्व आहे का हिला? हे बघ, तू कोणीही असशील, माझ्या वाट्याला जाऊ नकोस हा. मी सांगून ठेवते, मी ऐकून घेणार नाही. रजनी बास. जय, बास. खूप बोलतेस. मी कोणासोबत काम करायचं हे मी नाहीतर अविनाश सर ठरवतील. तुला कोणीही विचारलेलं नाही.